घेवड्याची मस्त अशी भाजी बनवू आणि चवीने खाऊ। तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे घेवड्याची भाजी। तर काय आहे, इथे छान अशी गावठी आणि कोवळी मस्त घेवडी मिळाली आहेत। तर त्याची आज भाजी बनवायची आहे। घेवडी स्वच्छ करताना त्याचे दोन्ही बाजूंनी कीस काढून घ्यायचे आणि मध्ये उघडून बघायची, कारण घेवड्यामध्ये बऱ्यापैकी कीड असण्याची शक्यता असते। अशी व्यवस्थित निवडून झाली की मग धुवून घ्यायची। धुवून स्वच्छ घेतल्यानंतर पाण्यामध्ये अगदी निथळून घ्यायची। एखादी जरी कीड वगैरे असेल तर ती वरती येऊ शकते, नजर चुकीने राहिली असेल तर, आणि व्यवस्थित निथळून घ्यायची। नंतर काय केलं तर एक मिक्सरचं भांडं घ्या, नाहीतर असा क्रशर घ्या। त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि मिरची बारीक अशी जाडी भरडी करून घ्यायची आहे। मग तेल तापत ठेवलं, तवा ठेवायचा। आता इथं मी भिड्याचा तवा ठेवला आहे, किंवा कढई, पातेलं काहीही चालेल। जिरं, मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली। नंतर कांदा टाकला। कांदा छान परतून घेतल्यानंतर आपण केलेला मसाला, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचा, मग थोडीशी हळद, छान सगळं परतून घेतलं आणि मग थोडं थोडं करून घेवडी टाकायची आहेत। म्हणजे काय असतं, सुरुवातीला खूप अशी घेवडी असतात आणि नंतर हळूहळू त्यांचं व्हॉल्यूम कमी होत जातं। छान परतून घ्यायची, सगळीकडे मसाला लागला की झाकण ठेवायचं। एकदा वाफवून घ्यायची आणि पुन्हा छान परतून घ्यायची। मग चवीनुसार मीठ टाकायचं। ह्या वेळेला आपल्याला अंदाज आलेला असतो की मीठ किती लागेल। त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची। आता ह्या भाजीमध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नसते, कारण घेवडीला पाणी सुटतं। पण आपल्याला जर वाटलंच की पाणी सुटलेलं नाही आहे, तर थोडासा पाण्याचा हबका मारून घ्यायचा। पण इथे मला काही गरजच वाटली नाही, त्यामुळे काही मी पाणी टाकलेलं नाही आहे। आता भाजी तयार झाली। ओलं खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूट दोघांपैकी काहीही चालतं। आता मी इथे ओलं खोबरं वापरलं आहे आणि ही भाजी तयार झाली आहे। भाकरी, चपाती, वरण भात, आमटी भात कशाबरोबरही अप्रतिम लागते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघता तेही सांगा। वाव!